मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केलेत। या चर्चेदरम्यान विविध विषयांवर विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सूचना मांडलेल्या असताना आयुक्तांनी केवळ 15 मिनिटातच भाषण आटोपल्याचा आरोप हा ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांकडून करण्यात आला। त्याच पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पाला फसवं बजेट असं हिणवून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी तीव्र निषेध नोंदवला। त्यांनी काल रात्री हुतात्मा चौकात एकत्र येऊन हुतात्म्यांना अभिवादन केलं आणि मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाविरोधात प्रतिकात्मक आंदोलनही केलं। महत्त्वाच्या अर्थसंकल्पीय चर्चेवर सविस्तर उत्तर अपेक्षित असताना महापालिका आयुक्तांनी मर्यादित भाष्य केल्यानं अनेक मुद्दे अनुत्तरित राहिल्याचं मत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी व्यक्त केलंय। त्यामुळे सभागृहात नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। चर्चा करत असताना प्रत्येक नगरसेवकांची अपेक्षा अशीच होती की ह्या आम्ही ज्या काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचा कुठेतरी विचार आयुक्तांकडून केला जाईल आणि आयुक्तांचं त्या संदर्भात सुतोवाच या बजेटच्या मंजुरीच्या वेळेला केलं जाईल। परंतु आयुक्त त्या ठिकाणी आले आणि एक छापील भाषण 15 मिनिटात पूर्ण करून जी 94 तास आम्ही केलेली चर्चा अशी वाया गेली आणि दिलेलं बजेट अतिशय फसवं बजेट आहे। म्हणून आज आम्ही या बजेटचा धिक्कार करून डायरेक्ट या ठिकाणी हुतात्म्यांना आम्ही या ठिकाणी अभिवादन करायला आलेलो आहे आणि आम्ही शेवटपर्यंत ही मुंबईकरांसाठी लढाई लढू।